जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाची दिशा ठरवण्यासाठी अभिनय तो कभी नाही या पार्श्वभूमीवर आमदार सतीश तांबे यांच्या भूमिकेतून विचारमंथन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित होते व या बैठकीमध्ये काय निर्णय झाला आहे याविषयी संपूर्ण माहिती आता आपण पाहूया. चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. पुणे नाशिक हा सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प चाकण, राजगुरुनगर, नारायणगाव, अकोले, संगमनेर, सिन्नर मार्गेच नाशिकला जायला हवा या संदर्भात त्यांची ठाम मागणी आहे. यासाठी आपल्याला जन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याच्या उद्देशाने 22 डिसेंबर रोजी ही बैठक पार पाडण्यात आली. या बैठकीमध्ये सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले होते. पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प मार्ग शिर्डी, पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प मार्ग अहिल्यानगर या प्रकल्पांनाही आमचा पाठिंबा आहे. पण पुणे नाशिक या दोन औद्योगिक शहरांच्या विकासासाठी, पुणे नाशिक या भागातील शेतकऱ्यांना आणि शेतीमालांना उत्तम वाहतुकीच्या व्यवस्थेसाठी, या भागातील विद्यार्थी व नोकरदार वर्गाच्या हितासाठी पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प पूर्वीच्या आराखड्याप्रमाणेच सरळ मार्गे होणे अत्यंत गरजेचे आहे. या दिशेने काम सुरू होऊन जवळपास 1000 कोटी रुपये खर्च या प्रकल्पासाठी आतापर्यंत झाले आहेत आणि अनेक शेतकऱ्यांना या जमिनीचे अधिग्रहण देखील झालेले आहेत. आता इथून माघार न घेता पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प सरळ मार्गेच व्हावा यासाठी या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधी व विविध तालुक्यातील रेल्वे कृती समितीचे प्रतिनिधी यांची आज विचारमंथन बैठक संपन्न झाली. या बैठकीत जन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली असल्याची माहिती आमदार सतीश तांबे यांनी दिली आहे. या बैठकीमध्ये आमदार सतीश तांबे यांनी काय म्हटलं आहे तुम्ही स्वतःच पहा. मला अत्यंत विनम्रपणे हे सांगायचं आहे की शेवटी सगळ्या राजकीय पक्षाचे लोक आता आपण एका व्यासपीठावर येण्याचं मान्य केलेलं आहे आणि आपण आलेलो आहे. त्यामुळे आमचा प्रयत्न आणि आपला सगळ्यांचा प्रयत्न हा असला पाहिजे की ही रेल्वे होण्याच्या दृष्टीने आपापल्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांवर आणि नेते मंडळींवर दबाव टाकणं हे आपापल्या पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, ते काय फक्त सत्ताधाऱ्यांचंच काम आहे असं मी मानत नाही, परंतु विरोधी पक्षातले असतील किंवा सगळ्या पक्षांचे असतील, काळामध्ये अशाच पद्धतीचं मोठं जन आंदोलन आपल्याला नाशिक पुणे रेल्वेच्या बाबतीमध्ये देखील करावं लागणार आहे. या केंद्र शासनाला आपल्याला त्यांचे डोळे उघडावं लागणार आहे आणि आपल्याला सांगावं लागणार आहे का ही जी नाशिकवरून पुण्याला जाणारी जी हाय स्पीड रेल्वे होती ही देखील या ठिकाणी संगमनेर मार्गेच गेली पाहिजे. अशा पद्धतीचं आंदोलन देखील आपल्याला उभं करावं लागणार आहे. हे आंदोलन उभं करताना देखील आता उद्याच 22 तारखेला आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींची बैठक ठेवलेली आहे. या रूटवरच्या सगळे आमदार, खासदार, सगळे प्रमुख नेते यांना आपण बोलवलेलं आहे आणि ही बैठक आपण घेऊन एक जन आंदोलन कसं उभं करता येईल ह्याचा प्रयत्न करणार आहे. आपला प्रयत्न आहे का न भूतो न भविष्यती, अभी नाही तो कभी नाही, अशा पद्धतीने ह्या रेल्वेचा मार्गासाठी आपल्याला संघर्ष उभा करावा लागणार आहे. जेव्हा जेव्हा संगमनेरकरांनी संघर्ष उभा केलेला आहे, जेव्हा जेव्हा संगमनेरकरांनी चळवळ उभी केलेली आहे, जेव्हा जेव्हा संगमनेरकरांनी एखादं आंदोलन उभं केलेलं आहे, तेव्हा तेव्हा संगमनेरकरांना यश मिळालेलं आहे असा इतिहास आहे. आणि म्हणून नाशिकवरून पुण्याला जाणारी रेल्वे सुद्धा आपण संगमनेरला आणल्याशिवाय राहणार नाही याची देखील या निमित्ताने मी ग्वाही देतो. दिनांक 22 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आम्ही सर्व प्रतिनिधी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक घेऊन आमची भूमिका मांडणार आहोत. यासाठी आजच्या बैठकीतूनच मी माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत फोनवरून चर्चा केली आहे. तसेच त्यांनी आमच्या शिष्टमंडळाला जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच भेटीसाठी वेळ देण्याबाबत आश्वासन दिले आहे, अशी माहिती आमदार सतीश तांबे यांनी बैठकीतून दिली आहे. पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प जुना आराखड्यानुसार झाला पाहिजे या संदर्भात या बैठकीमध्ये खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भाऊसाहेब वकचोरे, माजी खासदार शिवाजीराव आढाराव पाटील, माजी खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार शरद सोनवणे, आमदार किरण लमाटे, आमदार बाबाजी काळे, अतुल बेनके, श्री देवतम निकम, श्री सत्यशील शेरकर, सौ नीलम अमोल खताळ, माननीय उत्कर्षा रुपवते, माननीय उदय सांगळे व कॉम्रेड अजीव नवले, तसेच कारभारी नवले, माननीय बाजीराव दराडे, माननीय कपिल पवार, माननीय दत्ता ढगे यांच्यासह इतरही मान्यवर या बैठकीस उपस्थित होते. पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होते व या संदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली आहे. पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प जुना आराखड्यानुसार झाला पाहिजे याविषयी आपले काय मत आहे आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा. पुणे नाशिक रेल्वेच्या भूसंपादनाविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर उद्या भाऊचा व्हिडिओ नक्की पहा. पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प शिर्डी मार्गे जाणार याविषयी अधिक माहितीसाठी भाऊचा व्हिडिओ पहा. तर मित्रांनो, पुणे नाशिक रेल्वेचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा. जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.